चंदगड तालुका पत्रकार संघ संचलित CL न्यूज या लोकप्रिय चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. भाजपचे कार्यकर्ते, भारतीय जनता पार्टीचे आंबेडकर साहेबांचे देखील कार्यकर्ते याच्या कोण नाही, फक्त भारतीय जनता पार्टी आपला जो ग्रुप आहे आजरा शहर किंवा तालुक्यातला उत्तर जिल्हा परिषद म्हणजे आतिश कुमार देसाई यांचे आजऱ्यामध्ये खरं म्हटलं तर मला एक अर्धा तास यायला वेळ झाला. तर आम्हाला काय झोपी नाही आणि आम्ही पन्हाळा तालुक्यामध्ये प्रचार करत होतो, म्हणून मला पहिला वेळ झाल्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. खरं म्हटलं तर आम्हाला भाजप म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या लोकांचं मन हे फार मोठं आहे. कारण का तुम्हालाही माहिती आहे की अगदी 10 दिवसाआधीची गोष्ट आहे. तुम्ही सुद्धा बघत होता की भारतीय जनता पक्षाला एखादी सीट इथली मिळावी असा निश्चितपणानं सगळ्यांचा कार्यकर्त्यांचा आग्रह होताच. पण त्यामध्ये सीट आम्हाला गेली आणि मग शिवसेनेच्या व्यक्तीचा प्रचार मला वाटतं आमच्यापेक्षा 4 पावलं पुढे तुम्हीच करायला लागलाय. कारण का या बैठका लावणं आम्ही खरं म्हणलं हे केलं पाहिजे की आम्ही कधी येऊ आणि हे अण्णांचा मला मी मध्यंतरी उद्घाटनाच्या आलेल्या वेळेच्या प्रसंगी आमची भेट झाली आणि मग अण्णांचा मला त्या ठिकाणी फोन आला की असं दादांचा दौरा व्हायच्या आधी तुम्ही एकदा येऊन जावा. आणि मग आमच्या लोकांच्या, आमच्या कार्यकर्त्यांच्या आणि आमच्या सहकाऱ्यांच्या मनामध्ये जे काय गोष्टी आहेत ते तुमच्या इथं स्पष्टपणे बोलू शकतील. साहेब आल्यावर, माडिक साहेब आल्यावर आणि सर्व पदाधिकारी आल्यावर बोलणं जरा चुकीचं होतंय, म्हणजे मीडियामध्ये नाराजगी आहे आणि अशा पद्धतीनं पसरतं. आणि म्हणून मन मोकळ्या पद्धतीनं फार चांगल्या पद्धतीने तुम्ही बोललात. खरं म्हटलं तर त्या आणि या बैठकीसाठी आज इथे उपस्थित अशोकांना ज्यांनी बैठक घडवून आणली ते म्हणजे अशोकांना चराठी, त्याच पद्धतीनं उपस्थित मान्य अनिल देशमुख मी ऐकून घेतलेलं आहे. माझं वय तुमच्या सर्वांपेक्षा मला वाटतं मी नाही, आमचा मित्र आहे, मी आणि आम्ही दोघं जण इथं सर्वात लहान असेल, त्यामुळे तुम्ही बोलत असताना मला कुठलीही गोष्ट वाईट वाटेल नाही. त्या ठिकाणी तुमचा भाऊ म्हणून एक मुलग्यासारखा आणि नातवासारखा तशाच पद्धतीने जसं आपण एखादी चूक सांगत असतोय असंच तुम्ही चूक सांगितलंय आणि आम्हाला अजिबात मनावर घ्यायची ती सवय नाही आहे. मनावर घ्यायची गोष्ट असेल तर विकास कामाच्या संदर्भामध्ये. आता मला माहित होतं की आमचं झाले काय की 2019 साली ज्यावेळी लोकसभेची निवडणूक झाली त्यावेळी लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर मला वाटतं 2 महिने गेले आणि पूर आला आपल्या कोल्हापुरात. पूर गेला, पूर ओसरला. त्याच्यानंतर तुम्हाला लक्षात असेल 2 महिन्यातच विधानसभेची निवडणूक आली. विधानसभेची निवडणूक झाली तोपर्यंत महाविकास आघाडी महिना ते सगळं नाट्य चाललं आणि महाविकास आघाडी निर्माण झालं. आणि मग त्याच्यानंतर कोविड झाला. कोविड जो आला तो 2 वर्ष तुमचा कोविड हा सर्वत्र राहिला. म्हणजे पहिला एक 3-4-6 महिने आणि नंतरचे 2 वर्ष हे आमचे खासदारांचे त्यावेळी पूर्णपणे गेले. आता पुढचा राहिला 2.5 वर्षाचा कालावधी. या 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये खासदारांना पहिला आम्ही उद्धव साहेबांकडे त्यावेळी होतो, त्यावेळी फंड आम्हाला जसं सांगितलं आम्हाला फंड अजिबात मिळत नव्हता. मला वाटत नाही अण्णा पहिल्या 2.5 वर्षात 1 रुपयाचा निधी आम्ही फक्त नाही कुणी या मतदारसंघामध्ये दिला असेल, पण दिला असेल तर कदाचित मला वाटतं त्यावेळी राष्ट्रवादीची लोक, पण आम्ही आमच्याकडनं आम्हाला फंड काय मिळायचं नाही. आणि म्हणून आम्ही उद्धव साहेबांना सोडून शिंदे गट निर्माण केला. शिंदे गटात आल्यापासून आता हे सगळी फाईल आम्ही घेऊन आलो. मी फक्त गावांची नावं वाचतो, राहिलेली गावं आता आम्ही प्रस्तावितमध्ये सुद्धा आहे. एकूण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 1250 वाड्या वस्त्यांचं गाव येतात, 937 ग्रामपंचायती येतात. त्या 937 ग्रामपंचायतींच्या पैकी 720 गावात आम्ही त्यांना निधी दिला आहे. आता आपल्या उत्तूर जिपमध्ये मी फक्त थोडक्यात गावं वाचून दाखवतो. उत्तूरमध्ये निधी दिलाय, चव्हाणवाडीत निधी दिलाय, करपेवाडीत निधी दिलाय, बेलेवाडी, झुलपेवाडी, धामणे, त्याच पद्धतीनं बहिरीवाडी, भादवनवाडी, पुण्याळी, वडक शिवाले, हालीवाडी या सगळ्या गावांमध्ये निधी पोच झाला. त्याच पद्धतीनं वजरे, चिमणे आणि कोळिंद्रे जिपमध्ये कोळिंद्रे गावामध्ये त्याच पद्धतीनं वाटंगी, किने, खानापूर, शिरसंगी, शृंगारवाडी, उच्चंगी, चापोडे, चितळे, जेऊर, एरंडोळ, कोळगाव, देऊळवाडी या गावांमध्ये निधी कोळिंद्रे जिपमध्ये पोच झाला. त्याच पद्धतीनं झटे, मुलुडे, मलिगरे, सरंबळवाडी, सुळे, निगुणगे, सरोळी, कोवाडे, हासगोळी बुद्रुक, हासगोळी खूर, अत्तिवडे, मेंडोली, गुरुडे या गावांमध्ये इथं सुद्धा निधी पोच झाला. आता आजरा जिपमध्ये आजरा, खेडे या 2 गावांमध्ये आपण निधी दिलेला आहे. आणि आजरा नगरपंचायतमध्ये तर सांगतो पुढं पेरनोली, आजरा जिपमध्ये पेरनोली, त्याच पद्धतीनं देवळडे, कोरिवडे वाटतं पेरनोलीची मगाशी कोणतरी म्हटलं की निधीच नाही आहे. 30-54 आहेत ना रस्ता आहे. हां सॉरी अल्पोट, त्याच पद्धती कोरिवडे,
वाघवीर, गवसे, वेळवट्टी आणि पेठेवाडी एवढ्या गावांमध्ये निधी दिला. आता आम्ही तुम्हाला एकूण आकडा सांगतो. आजरा जिल्ह्यामध्ये एकूण आजरा जिल्हा परिषदेमध्ये जेवढी गावं येतात त्या सर्व तर 1,20,00,000 रुपयाचा निधी हा आजरा जिल्ह्यामध्ये खासदार मंडलिक साहेबांनी फक्त दिला. कोळिंदरे जिल्ह्यामध्ये 4,25,00,000 रुपयाचा निधी हा मंडलिक साहेबांनी आज उत्तूर कोळिंदरे जिल्ह्यामध्ये दिला आणि उत्तूर जिल्ह्यामध्ये 2,28,00,000 रुपयाचा निधी हा मंडलिक साहेबांनी उत्तूर जिल्ह्यामध्ये दिला. आता अण्णांचं गाव आजरा नगरपंचायत, आजरा नगरपंचायतमध्ये 3,75,00,000 रुपयाचा निधी हा मंडलिक साहेबांनी दिलेला आहे. आता ही सगळी गोष्टी तुमच्यासाठी वाचून मी एवढ्या करता दाखवलं की आम्ही तिथं उद्घाटनाला न आल्यामुळं आपल्याला माहितीच नाही की निधी पोहोचला. आणि जसं तुम्ही बऱ्याच जणांनी खंत व्यक्त केली की आम्ही ज्यावेळी निधी देत होतो आम्ही निधी देण्याच्या मागचं एकच धोरण होतं. आम्हाला जसं सांगितलं की पुढच्या 2.5 वर्षामध्ये निधी हा मिळाला होता. पहिल्या 6 महिन्यामध्ये तुम्हाला आम्हाला 2 महिने दिले. 2 महिन्यामध्ये या 500 कोटी रुपयाचा निधीचा वितरण हा तुम्ही कशाही पद्धतीने केला पाहिजे. आणि मग आम्ही त्यावेळी आम्हाला खरं म्हटलं तर जो 5 वर्षाचा कालावधी एका खासदाराला मिळतो हा फक्त 2 महिन्यामध्ये 500 कोटी वितरित करायचा असल्यामुळे आमचा गोंधळ होता. मग आम्ही जो येईल ऑफिसमध्ये त्याला बाबा हे निधी घेऊन जा, ठराव आणून दे आणि तुझं काम कर, तुझं उद्घाटन कर, अशा पद्धतीने आम्ही बऱ्याच लोकांना सांगितलं. तिथंच आमचा तोटा झाला. कारण का आम्ही जसं असते की एक फूडवर हातभर जाहिरात केली की फूडवर हातभर काम केली की फूडवर जाहिरात करायला लागते. उलट केलं. आम्ही मोठी कामं केली. आता आजरा नगरपंचायतमध्ये 3,75,00,000ची कामं केली. पण जो कॉन्ट्रॅक्टर घेऊन गेला, जो व्यक्ती घेऊन गेला त्यानं आजऱ्याच्या लोकांना सांगितलंच नाही. आजऱ्यामध्ये आम्ही एक सोलरचं नेटवर्किंगचं काम केलं आजरा नगरपंचायतमध्ये, ज्यामुळं आजरा नगरपंचायतचं आधी बिल साहेब मला वाटतं 2 लाख किती तर यायचं तुमचं 2,20,000 यायचं ते 70,000वर आलं. आजऱ्यामध्ये 20 हायमासचे सोलरची लाईट आपण दिली, त्याच पद्धतीने बगीचा दिला, गटर दिले, रस्ते दिले. या गोष्टी आम्ही देऊन सुद्धा लोकांना न माहिती असल्याचं कारण एकमेवच आहे की आम्ही नारळ वाढवायला यायला नाही. आता काय करायचं? या गोष्टी जरी असल्या तरी मी तुम्हाला एवढंच सांगतो की मंडलिक साहेब कैलासवासी मंडलिक साहेब असू देत किंवा राजा असू देत किंवा आमच्यापर्यंत आम्ही लोकांची कामं करण्यासाठी आलेली मंडळी आहोत. हा बऱ्याच वेळा कसं होतं की कॉन्ट्रॅक्टर कोण, पुढारी कोण याच्यावर राजकीय गोष्टी अवलंबून असतात, त्याच्यावर पण निवडणुका होत असतात ग्रामपंचायतीच्या. पण आम्ही काम करत असताना दादांनी एकदम साफ मनाचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. दादांचं म्हणणं एवढंच होतं की माझ्या मतदारसंघामध्ये त्यांच्या मतदारसंघामध्ये 937 गावं येतात. त्या 937 गावांच्या पैकी जास्तीत जास्त गावांना विकास कामाचा निधी हा मिळाला पाहिजे आणि आपण दिला. आता जसं मी तुम्हाला सांगितलं की 937 पैकी 720 गावात आम्ही साहेब पोहोचलो. पण 720 लोकांना माहिती आहे की नाही आम्हाला कळणार झाले. म्हणजे हे गोष्टी हे दुर्दैव हे निश्चितपणाने आम्हाला मिळालं. पण या पुढे जाऊ म्हणजे अण्णांचं माझ्या माध्यमातून बोलू शकत नाही. मी माझ्या वयाप्रमाणेच बोलणार. मी एवढंच तुम्हाला सांगतो की आम्ही जेव्हा निवडून येणार 100% तुम्ही आम्हाला निवडून आणणार. आल्यानंतर आमच्या कोल्हापूर मतदारसंघामध्ये 40 जिल्हा परिषद येतात. एकूण 5 नगर परिषद पंचायत आणि 1 कोल्हापूर महानगरपालिका म्हणजे 81 वॉर्ड. या 40 जिल्हा परिषदला आम्ही आमच्या मंडलिक गटाच्या वतीनं इथनं पुढं एक PRO पब्लिक रिप्रेझेंटेटिव्ह ऑफिसर आमचा एक कट्टर तुम्हाला 100% देणार. आणि हा आमचा तिकडचा कागदार असला तरी चालेल, पण तो आपल्याशी चांगला बोलणारा, नीट बोलणारा, आपली कामं करणारा आणि फक्त कामं करणारा असेल. नाहीतर कधी खटकलेला नाही. दादांनी मुळात मला वाटतं अण्णा असतील कुणाशी कधीही चुकीच्या पद्धतीने वागलेले नाही, कधीच नाही. आणि म्हणून अण्णा सुद्धा अजून सुद्धा दादांसाठी काम करतायत. आमच्या खरं म्हटलं तर PN कडनं नोकरदारांकडनं जर काय चुका झाल्या असतील तर त्या वतीनं मी तुमच्या सर्वांची माफी मागतो. पण इथनं पुढं त्यांचा चिरंजीव म्हणून या मतदारसंघामध्ये ग्रामीण भागामध्ये कसं लक्ष राहील याकडे निश्चितपणाने मी लक्ष देईन. हा शब्द आज या निमित्त देतो. सांगतो की भारतीय जनता पक्ष असू दे, शिवसेना असू दे, आता आपल्या युतीचा घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस असू दे, या सर्व जणांनी सर्व नेत्यांनी आता ठरवले की खासदार मंडलिक साहेबांना पुन्हा त्या ठिकाणी खासदार करायचं. मोदी साहेबांना अबकी बार 400 पार करण्यासाठी आपण सर्व जणांना झटावं लागेल. 400 पार मध्ये आपण असणार काय नाही हे तुमच्या सर्वांच्या कामावर अवलंबून असणार आहे. आणि म्हणून निश्चितपणानं आपण भारतीय जनता पक्षाचे सर्वच्या सर्व लोक, त्याच पद्धतीनं शिवसेनेचे आणि राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी या सर्वांनी चांगल्या पद्धतीने काम करावे मी विनंती करतोय. निवडणूक आता फॉर्म भरणं आपण जेव्हा चालू होईल फॉर्म भरायची प्रोसेस, त्याच्यानंतर त्याच्या अधिकाराची एक बैठक आपली होईल. त्याच्यानंतर मला वाटतं की ज्यावेळी स्टार प्रचारक वगैरे सगळे नेते वरचे येतील त्यावेळी आजऱ्यामध्ये त्यांना आपल्याला सभा लावायला लागणार.